यू बाय चितळे बंधू। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं निमित्त साधून औरंगजेब कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचं आज राज्यभर आंदोलन। औरंगजेबाच्या कबरीजवळ कडेकोट सुरक्षा। शिवजयंतीनिमित्त भिवंडीकरांचं जनतेच्या राजाला आगळंवेगळं अभिवादन। मराडेपाड्यात छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं मुख्यमंत्री फडणवीस लोकार्पण करणार। छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार 395व्या जयंतीचा नागपूरमध्येही उत्साह। महाल परिसरातल्या शिवतीर्थ शिवाजी महाराज चौकामध्ये पारंपरिक पद्धतीनं शिवजयंती साजरी। औरंगजेबाची कबर खोदण्याआधी स्वतःच्या पापाची कबर खोदा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं आव्हान। कबरीवरून घमासान, इतिहासाची मोडतोड, राज्य कायमस्वरूपी अस्थिर करण्याचं कारस्थान, वडेट्टीवारांचा घणाघात। विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस। भाजपचे उमेदवार जाहीर, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांची उत्सुकता। गुहागरमध्ये लवकरच एंट्री टॅक्स, प्रत्येक पर्यटकाकडून प्रवेश शुल्क आकारण्याचा नगरपंचायतीचा प्रस्ताव। प्रति व्यक्ती 15 ते 80 रुपयांपर्यंत आकारणी, वयोवृद्ध आणि लहान मुलांना मात्र सवलत। 1 एप्रिलपासून फास्टॅगद्वारे टोल वसुली होणार। कॅशमध्ये टोल भरण्याची सुविधा असलेली हायब्रिड मार्गिकाही बंद होणार। फास्टॅगची 100% अंमलबजावणी, फास्टॅग नसेल तर दुप्पट टोल। नीटसह वेगवेगळ्या प्रवेश आणि स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटी घोटाळ्यावर काँग्रेसचा लोकसभेत स्थगन प्रस्ताव। पेपरफुटी रोखण्यासाठी चर्चेनं मार्ग काढण्याचा काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांचा प्रस्ताव। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानवर घणाघाती हल्ला। अमेरिकी पॉडकास्टर लेक्स फ्रीडमनला खास मुलाखत। पाकिस्ताननं प्रत्येक शांतता प्रस्तावाचं उत्तर विश्वासघातानं दिल्याचा दावा। अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांची बांधकाम सुरू असलेल्या नवी मुंबई विमानतळाला भेट। जून महिन्यामध्ये विमानतळाचं उद्घाटन करण्याचा गौतम अदानींना विश्वास। उपराजधानी नागपूरचा पारा वाढला, रविवारी 40शी पार। सरासरीपेक्षा 5 अंश जास्त तापमानाची नोंद। विदर्भामध्ये 5 शहरात तापमान 40शी पार। वेधशाळेकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बीडच्या आष्टीतील विकास बनसोडे हत्या